नमस्कार मित्रांनो, आज 19 जुलै. आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे. काही भागांमध्ये आजही जोरदार वारे बघायला मिळणार आहे. काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर कोणत्या भागांमधील पावसाचा जोर आहे तो आज कमी राहण्याची शक्यता आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. या चक्रकार स्थितीची तीव्रता जर वाढली तर चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. परंतु चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता कमी आहे, कारण की जी काही चक्रकार स्थिती बनली आहे ही एकदम किनारपट्टीच्या जवळच्या आसपासच्या परिसरामध्ये आहे. याच्या प्रभावामुळे जी काही किनारपट्टी लगतचे भाग आहे या परिसरामध्ये अतिजोरदार वादळी पावसाचा इशारा आहे. या चक्रकार स्थितीला लागूनच एक कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे. ते एकदम कडेचा आंध्र प्रदेशचा परिसर आणि किनारपट्टी पासून ते इकडे विदर्भाच्या पूर्व भागापर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे उत्तर प्रदेशापर्यंत आपल्याला विभागलेले बघायला मिळत आहे. याच्या प्रभावामुळे मित्रांनो, जे काही पावसाचे वातावरण आहे ते बंगालच्या उपसागराकडे आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळेल. जो काही किनारपट्टी लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. महाराष्ट्राच्या वातावरणावर याचा परिणाम होणारच आहे. इतरत्र कोकण विभागामध्ये पावसाचा जोर आज कायम राहील. हलक्या मध्यम पावसाचा अंदाज संपूर्ण कोकण विभागामध्ये आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी मुख्यत्वे करून कोकणामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील. इतरत्र अधूनमधून बहुतांश ठिकाणी राज्यामध्ये सूर्यदर्शन आपल्याला बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी सकाळपासूनच आपल्याला हलक्या सरी अधूनमधून बघायला मिळतील. दुपारनंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. खूप जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर काही ठिकाणी आहे. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, नागपूरच्या परिसरामध्ये भाग बदलत ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये गडचिरोली, ताडोबा, उमरेड, देसाईगंज, चंद्रपूरच्या काही पूर्व परिसरामध्ये भंडारा, नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त इतरत्र देखील दुपारनंतर हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील. त्यामध्ये मराठवाड्यात देखील अधूनमधून काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मालेगावच्या आसपासच्या परिसरामध्ये, नंदुरबार, धुळे या भागामध्ये सुद्धा ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज बघायला मिळेल. जोरदार वारे कोणत्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे तर जोरदार वारे नाशिकच्या दक्षिण भागापासून तर इकडं अहिल्यानगर, तसेच इकडं पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा पूर्व भाग या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ताशी 15 ते 30 या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हलक्या पावसाचे वातावरण या परिसरात देखील बहुतांश भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. परंतु हा हलका पाऊस कमी ठिकाणी बघायला मिळेल. पावसाचा जोर या परिसरामध्ये वाऱ्यामुळे कमी राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल. दुपारनंतरच हे पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस बघायला मिळेल. काही भागामध्ये संध्याकाळपर्यंत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त लातूर, धाराशिवमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल. मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहणार आहे. त्यामध्ये पूर्व भागातील जे काही जिल्हे आहे, नांदेड, परभणी, हिंगोली या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मुख्यत्वे करून हा जो पट्टा आहे मित्रांनो, त्यामध्ये जळगाव, इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या 3 जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. यवतमाळमध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. रात्री मध्यरात्री नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर वाढेल. नागपूरचा दक्षिण भाग, चंद्रपूर, गडचिरोली तसेच वर्ध्याचा काही भाग या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा कोकणालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी, मधल्या पट्ट्यामध्ये वाऱ्यासह काही ठिकाणी हलका पाऊस. सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. नाशिक जिल्ह्यामध्ये आज पावसाचा जोर कमी राहील. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील. इतरत्र पावसाचा जोर काहीसा कमी राहील. विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, अधूनमधून काही ठिकाणी सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल. हलक्या पावसाचा अंदाज आहे. ठिकठिकाणी पावसाची शक्यता. ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.